नागभीड पोलीस ठाण्यानं एक विशेष कारवाई करत अशोका बिल्डकॉन नाशिक कंपनीची तब्बल 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला अटक केली आहे। या गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार, ट्रेलर आणि 114 लोखंडी इलेक्ट्रिक पोल असा सुमारे 21,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, ज्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे। मध्य प्रदेशातील अजय कुमार मिश्रा यांच्या प्रकाश एंटरप्राइजेस या कंपनीला नागभीड तालुक्यात विद्युत पोल बसविण्याचे कंत्राट मिळाले होते। मात्र मिश्रा यांनी काम पूर्ण न करता 127 लोखंडी पोल परस्पर विकून कंपनीची फसवणूक केली। विक्रम सिंग यांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। या तपासात अजय कुमार मिश्रा मध्य प्रदेश, गेनलाल शाहू छत्तीसगड आणि धनराज तोडेले नागपूर या तिघांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीडचे ठाणेदार रमाकांत कोकाटे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे यांनी केली आहे। या यशस्वी कारवाईत पोलीस कर्मचारी दीपक कोडापे, विनोद गायकवाड, भरत घोळवे यांचाही मोलाचा सहभाग होता। या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।